राष्ट्रवादी एकत्र येत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मोठा होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाहीये असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी केलंय। सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा एकदा एकच संघ आणि मोठा होईल। ज्यांना पक्षाचं हित हवं आहे ते सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व नक्कीच मान्य करतील, व्यक्तिगत स्वार्थ असलेले विरोध करतील असं देखील शेळकेंनी म्हटलंय। दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत। आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल, तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। आणि सुनील शेळके यांच्या या भूमिकेवरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणालेत पाहूयात। एक नक्की आहे की वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम पुढच्या कालावधीमध्ये सुरू व्हावं। दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर हा निर्णय त्यांच्या सर्वांच्या सहमतीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये घेतला। आणि ज्या प्रचंड ज्या पद्धतीने बहिणी ह्या सगळ्या उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारभार करतायत, अतिशय संयमाने सोशिकतेने मनावरती प्रचंड प्रमाणावरती आघात झालेला असताना सुद्धा ही बाब आमच्या सर्वांच्यासाठीच निश्चितपणाने अभिमानास्पद आहे। आता त्याने जे म्हटलेलं की विलिनीकरणाचा, तर त्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये तशी काय कुठे चर्चा आहे काय मला माहित नाही, पण तशी समजा जर काय असेल तर त्या संदर्भातला अंतिम निर्णय बहिणीच त्या ठिकाणी घेतील। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याच बाबतीमध्ये केव्हाच हस्तक्षेप केला नाही। या उलट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने, भारतीय जनता पक्षाच्या राज्य नेतृत्वाने आम्हाला नेहमीच एक मित्र पक्ष म्हणून सन्मानाने वागणूक त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे त्यांचा दबाव या विषयाच्या वरती कधी नव्हताच। आता राहिला भाग पक्षांतर्गत आता आमचं कोणाचं काय म्हणणं असंच काही कारणच नाही। सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला आम्ही निर्णय घेतला तो निर्णय त्यांच्या सहमतीनेच त्या ठिकाणी घेतला की ते उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी असेल, या संदर्भातला निर्णय आम्ही तो घेतला। आता यानंतर ह्या विषयाला पडदाच पूर्णपणाने पडलेला असल्यामुळे कधी माझी आणि बहिणींची आम्ही अनेक वेळेला अनेक राजकीय विषयांच्या वरती चर्चा जरूर केली, पण या विषयावरती चर्चा करण्याचा मुद्दा कधी आलाच नाही। आता विलिनीकरण हा विषय पूर्णपणाने वेगळा आहे। एक निर्णय एनडीएमध्ये सहभागी होण्याचा आम्ही दादाच्या नेतृत्वात घेतला, आज बहिणींच्या नेतृत्वाखाली त्या निर्णयाचं हे पुढे सुरू आहे। त्यामुळे आज या विषयावरती मी काय बोलू इच्छित नाही, एवढंच मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे। तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ ही अजूनही गेली नाही अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी दिलेली होती। आणि त्यांच्याच या प्रतिक्रियेवरती एबीपी माझानं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे। आणि यावेळी बोलताना त्यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा झालेली नाही अशी माहिती दिलेली आहे। विलीनीकरणाचा अंतिम निर्णय हा सुनेत्रा पवारच घेतील, यामध्ये आमच्या नेत्यांची कोणतीही भूमिका नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्याबरोबरच मी जय पवारांना पत्रकार परिषद घेण्याबाबत सल्ला दिला असं देखील तटकरेंनी म्हटलेलं आहे। खरं तर रोहित पवार यांनी असे आरोप केलेले होते की जय पवार यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी सुनील तटकरे असतील, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल असतील, हे अडवत आहेत। आणि या आरोपांना देखील सुनील तटकरेंनी आपल्या या प्रतिक्रियेमध्ये उत्तर दिलेलं आहे। त्याबरोबरच विलीनीकरणाचा हा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेतील, सध्या मात्र यावरती पूर्णपणे पडदा पडलेला आहे अशी प्रतिक्रिया ही अगदी काहीच वेळापूर्वी सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला दिलेली आहे। मात्र आमदार सुनील शेळके यांनी काल माध्यमांशी बोलताना असं म्हटलेलं होतं की विलीनीकरणाची वेळ ही अजूनही निघून गेलेली नाहीये, विलीनीकरण व्हावं आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष मोठा झाला तर ती अभिमानाची गोष्ट असेल अशी प्रतिक्रिया ही माध्यमांशी बोलताना सुनील शेळकेंनी दिलेली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे दोन्हीही पक्षांमध्ये, दोन्हीही पक्षाच्या नेतृत्वामध्ये आता पुन्हा एकदा चर्चा सुरू होतात का
आणि भविष्यामध्ये काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे। या सगळ्याच संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। मात्र पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्यामध्ये काही आता बातचीत होते का, या चर्चा पुढे जातात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरती काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आज परिस्थिती जर बघितली तर दादांना जाऊन 2 महिने झालेले आहेत आणि वास्तविक बघितल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी यांच्यावर सोपवलेली आहे। तर माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची देखील ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरची प्रतिक्रिया आपण पाहत होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।